नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते सर्वांपर्यंत पोहोचावे, विशेष करून छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे, म्हणून मंडे म्युझिक्स हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. आपण आजपर्यंत विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. सेल्स प्रोसेस, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, व्हॅल्यू प्रपोजिशन, लेबर लॉ कम्प्लायन्सेस, चॅट जीपीटी बिझनेससाठी, अशा विविध विषयांवरती ज्या आपल्या व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक अशा गोष्टी आणि ज्या आपण आपल्या दैनंदिन व्यवसायात रोज अनुभवतो, त्या विषयांना हात घालण्याचा मंडे म्युझिक हा छोटासा प्रयत्न आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ ऑनलाईन पाहत असाल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आज आपण आपला 84th एपिसोड, 84वा भाग रेकॉर्ड करत आहोत. स्लोली अँड स्टेडीली आपण 100व्या भागाकडे आपली वाटचाल सुरू आहे. राईट. सो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्वाचा आहे, पण बऱ्याच वेळेला विशेषतः छोटे उद्योजक त्याच्याकडे लक्ष देत नाही, आणि कधी कधी असं होतं की मोठे उद्योजक सुद्धा तितकंसं लक्ष देत नाही. जे काही चाललं आहे ते मॅन्युअली चाललेलं आहे, अरे चालू देणं व्यवस्थित आहे. आणि मग एक तक्रार आपण नेहमी ऐकतो की मला वेळच नाही भेटत, अरे मी नेहमी त्याच त्याच गोष्टींमध्ये अडकून पडलेला आहे, माझ्या विना पानच नाही हलत. ही एक नॉर्मल तक्रार आपण ऐकतो, आणि म्हणून मग मला बिझनेसकडे ग्रो करण्यासाठी, बिझनेसमध्ये स्ट्रॅटेजिक डिसिजन घेण्यासाठी किंवा मोठ्या लेवलवर विचार करण्यासाठी माझ्याकडे काही वेळच उरत नाही. आणि त्याचा एक छोटासा मार्ग किंवा आउटलेट त्याच्यातून बाहेर पडण्याचा तो आहे बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन. ते काय आहे, बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन का महत्वाचं आहे, हे आपण समजून घेऊया. आणि ऑटोमेशनसाठी बरेचसे टूल्स कुठले आहेत, काही मोजक्या टूल्सची मी माहिती देणार आहे. त्याच्यातले काही पेड आहेत, काही फ्री आहेत. राईट. बट आय विल जस्ट टच बेस ऑन दोज टूल्स. पण ऑटोमेशन का करावं आणि कशासाठी करावं त्याच्यावर आपण जास्त भर देणार आहोत. राईट. बऱ्याचदा म्हणजे एक किस फ्लो करून एक वेबसाईट आहे, त्यांनी एक स्टडी केलेली आणि त्याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की 94% ऑफ द कंपनीज स्टील रिपिटेटिव्ह टास्क ज्या आहेत ते अजून मॅन्युअलीच करतात. आणि त्याच्यामुळे त्यांना तेवढं तितकंस प्रोडक्टिव्हिटी मिळत नाहीये. आणि हा कॉमन प्रोग्राम आहे, बऱ्याचशा एमएसएमईचा सुद्धा कॉमन प्रोग्राम प्रॉब्लेम आहे. राईट. दे आर स्टील परफॉर्मिंग दोज रिपिटेटिव्ह ऍक्टिव्हिटीज मंथली. म्हणजे मी काही जणांबरोबर जेव्हा बोलतो आणि विचारतो तुम्ही डेटा कसा कॅप्चर करता, तर एक कस्टमर 10 वेळा आला तरी 10 वेळा त्याचे डिटेल्स अपडेट होतात. यू जस्ट इमॅजिन व्हॉट इज द काइंड ऑफ प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस दॅट आर देअर. तुम्हाला कस्टमर हिस्ट्री नाही मिळत, तुम्हाला कस्टमर चं व्हॅल्यू किती आहे ते नाही कळत. राईट. अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. इन्व्हेंटरी सुद्धा मॅन्युअली एंट्री केली जाते, अपडेट केलेली जाते. अजूनही बरीच लोक कम्प्युटर आहे, सीआरएम सॉफ्टवेअर घेतलेला आहे, पण नोटबुकमध्ये एका चोपडीमध्ये एंट्री करून ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतात, आणि याच्यामध्ये त्यांचा बराचसा वेळ खर्च जातो, वाया जातो. त्याच्यानंतर ऑब्विसली जे मॅन्युअल रिपिटेटिव्ह टास्क आहेत, ईमेल्स आहेत, इनव्हॉइसेस आहेत, फॉलोअप्स आहेत, बऱ्याच वेळेला ते स्वतः आपण मग इनव्हॉइस पाठवल्यानंतर त्याच्या महिन्याभरानंतर कधीतरी आपल्याला आठवण येते, अरे हा इनव्हॉइस पाठवलेला त्याचं पेमेंट अजून आलं नाही, काय झालं विचारायला हवं. ते आठवलं तर ठीक आहे, नाहीतर मग कधी कधी आपल्याला रिकन्सिलिएशन करताना वगैरे 5-6 महिन्यांनी टॅली होत नाही, तेव्हा कुठे लक्षात आले ही पेमेंट यांनी बाकीच आहे. किंवा फॉलोअप करावे लागतात सारखे सारखे, मग ते फॉलोअप करण्यासाठी कॉल शोधा, कोणाचे फॉलोअप करायचे, कॉल घ्यायचे, ते डिटेल शोधा. या सगळ्यामध्ये बराचसा वेळ आपला वाया जातो. आणि मोस्ट ऑफ द बिझनेस ओनर्स स्पेंड अप टू 30% ऑन their टाइम ऑन दिस ऍडमिन रिलेटेड, ना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ज्या मॅन्युअल आहेत, जे त्यांनी करणं गरजेचं नाहीये, किंवा ऍटलिस्ट ग्रो होण्यासाठी, त्यांचा वेळ फ्री करण्यासाठी त्यात थोडाफार ऑटोमेट करणं किंवा दुसऱ्या कोणाकडे डेलिगेट करणं चांगलं आहे. आता डेलिगेट करणं बऱ्याचशा वेळेला छोट्या उद्योजकांना परत थोडंसं अडचणीचं पडतं, जिकरीचं पडतं, कारण ते स्टाफ अफोर्ड करू शकतीलच असं नाही. राईट. सो व्हॉट इज द पोटेन्शियल वे आउट? तर पोटेन्शियल वे आउट इज बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन.
आता बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन कडे जाण्या अगोदर एक बिझनेस प्रोसेस म्हणजे काय आहे, तर बिझनेस प्रोसेस म्हणजे एक सेट ऑफ स्टेप्स टू द कस्टमर. इट हॅज टू बी बिल्ड टू हिम. मग त्याला इनव्हॉइस सेट करायला पाहिजे. आता इनव्हॉइस साठी कस्टमरचं एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतात किंवा काय डिटेल्स हवे असतात, ते आपण कॅप्चर करून ठेवतो. प्रत्येक फेरी इनव्हॉइस बनवताना मागच्या इनव्हॉइसचा नंबर काय होता, या इनव्हॉइसचा नंबर काय, पुढच्या इनव्हॉइसचा नंबर काय, हे आपण शोधत बसतो. राईट? किंवा एखादी कस्टमर सर्व्हिस रिक्वेस्ट आली, तर ती कधी आलेली, केव्हा आलेली, कशी आलेली, ही गोष्ट आपण लिहून ठेवतो किंवा कुठेतरी आठवलं तर त्या आठवणींच्या स्मृतीच्या भरावर आपण ते पुढे करण्याचा प्रयत्न करतो, पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. असं नाही की आपण नाही करत, पण करत असताना आपली जी दमछाक होते, दॅट इज अ प्रॉब्लेम. ह्या सगळ्या बिझनेस प्रोसेसेस आहेत. राईट? आपण कस्टमर क्वेरीज हँडल करतो, इनव्हॉइस प्रोसेसिंग करतो, ऑनबोर्डिंग करतो कस्टमरची, बाकीच्या जे काही सर्व्हिसेस आहेत, लीड जनरेशन करतो, बिझनेस डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज करतो, बरेचसे प्रपोजल्स पाठवतो. दीज आर ऑल रिपिटेटिव्ह ऍक्टिव्हिटीज दॅट आर देअर. ते करण्यासाठी त्यांना स्टेप्स आहेत, त्यांना प्रोसेसेस आहेत, जे आपण रिपिटेटिव्हली फॉलो करायला लागतात आणि आपण ते दर महिना करत असतो. किंवा प्रत्येक नवीन कस्टमर, नवीन इनव्हॉइस, नवीन हे करत असताना ऑल दिस थिंग्स गेट रिपीटेड. आता एमएसएमई मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. राईट? मी एका फूड केटरिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या व्यक्तीबरोबर बोलत होतो आणि त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना असं समजून आलं मला की ते व्हॉट्सअप बिझनेस वापरतायत, पण व्हॉट्सअप बिझनेस मधले जे टॅगिंगचे फीचर आहेत ते वापरतच नाहीत. म्हणून त्यांना काय होतं ना, कुठल्या कस्टमरची किती ऑर्डर आली आहे, कुठल्या मेनू, त्यांनी जो दिलेला मेन्यू त्यानुसार कोणाकोणाची कधी कधी कुठे कुठे किती ऑर्डर आलेली आहे, ते ट्रॅक करण्यात त्यांचा बराचसा वेळ वाया जातोय. दुसऱ्या एका उद्योजकाबरोबर बोलत होतो. ते सिंपल डिटेल्स कस्टमरचे एक्सेल मध्ये ट्रॅक कॅप्चर करत नाही. मग त्याच्यामुळे बरेचसे अडचण होतात. आता एक्सेल मध्ये सुद्धा तुम्हाला खर्चिक आहे, पण एक्सेल मध्ये काही प्रोसेसेस, इफ यू लर्न मॅक्रोज अँड VBA वगैरे, तर तुम्ही काही प्रोसेस ऑटोमेट करू शकता एक्सेल मध्ये सुद्धा. किंवा तेवढं जरी नसेल तरी सिंपल बेसिक डेटा तुम्ही ज्या प्रकारे कॅप्चर करता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बेसिक बेसिक लेवलचं ऑटोमेशन थोडंसं वापरू शकता. राईट? पण या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं, गडबड होते, मिस्टेक्स होतात. मग ती रेक्टिफाय करा, मग ती बरोबर आहे की नाही पुन्हा जाऊन टॅली करा, डिटेल्स मॅच करा. कधी कधी कस्टमरला बिल जातो, एखाद नावाची स्पेलिंग मिस्टेक असते किंवा दुसरं काहीतरी असतं, तो बिल त्यांना एक्सेप्ट करता येत नाही, प्रोसेस करता येत नाही. अगेन इट कम्स बॅक टू अस. राईट? दिस एरर्स अँड डिलेज इट लीड्स टू मेनी मिस ऑपॉर्च्युनिटीज. कदाचित आज माझी कॅपॅसिटी आहे 15 ऑर्डर्स करायची, पण मी 15 सोडा मी 5 पण व्यवस्थित नाही करू शकत आहे. वाय? बिकॉज माय सिस्टम्स अँड प्रोसेस आर नॉट ऑटोमेटेड. त्याच्यानंतर मग ट्रॅकिंग, कुठल्या कस्टमरची किती व्हॅल्यू, कुठला प्रोसेस कुठल्या स्टेजवरती आहे, कुठली लीड जनरेशन ऍक्टिव्हिटी कुठल्या फनेलच्या कुठल्या स्टेजवरती आहे, कस्टमर सर्व्हिस क्वेरी जी आलेली ती कुठल्या स्टेजवरती आहे, या सगळ्या गोष्टी ट्रॅक करायला आपल्याला बऱ्याच वेळा अवघड जातं. राईट? आपल्याकडे इन्व्हेंटरी किती आहे, ती कुठल्या गोष्टीची, कुठल्या टॉयची, कशाची, कुठल्या लेवलपर्यंत आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रॅक करायला जड जातं. किंवा आपले किती ट्रेनिंग प्रोग्राम रनिंग आहेत, कुठल्या प्रकारचे रनिंग आहेत, कुठली बॅच चालू आहे, कुठल्या बॅचची किती पेमेंट, किती पार्टिसिपंट्सची पेमेंट आलेली आहे, कितींची येणं बाकी, या सगळ्या गोष्टी आहेत. राईट? सो ओव्हरऑल द प्रॉब्लेम अँड चॅलेंज इज ट्रॅकिंग अँड फॉलोइंग अप ऑन दिस डेटा. अँड वेन वी डू मॅन्युअली वी टेन टू स्पेंड मोर टाइम. आपण बराचसा आपला वेळ जो आहे तो या गोष्टींभोवती आपण खर्ची घालत असतो. सो व्हॉट इज द वे आउट? द बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन. प्रोसेस जी आहे ती रिपिटेटिव्ह स्टेप आहे. ऑटोमेशनची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची आहे, इज व्हॉट इज रिपिटेटिव्ह, रिकरिंग अँड गोज ऑन अ लिनियर वे. दोज आर द प्रोसेसेस दॅट शुड बी ऑटोमेटेड. कारण त्याच्यामध्ये काही चेंजेस किंवा डिव्हिएशन येणं खूप कमी आहेत. राईट? आणि आपण इफ दिस देन दॅट रूल वगैरे त्याला सेट करू शकतो, पण बेसिकली रिपिटेटिव्ह आहेत. त्यांचा आउटकम मोर ऑर लेस आपल्याला माहिती आहे आणि ते ठरलेलं आहे. दोज आर द टास्क दॅट आर देअर विच शुड कन्सिडर फॉर ऑटोमेशन. राईट? कशासाठी ऑटोमेशन? तर
आपण व्हॅल्यू ऍडिंग ऍक्टिव्हिटीज ना, जसं सेल्स ग्रो करणं आहे, आपल्या पुढची वाटचाल कशी असणार आहे, आपल्या बिझनेसची दिशा ठरवण्यासाठी, कस्टमर्सना व्हिजिट करून त्यांच्याबरोबर एंगेज करण्यासाठी, आपली कस्टमर सर्व्हिस एन्हान्स करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आपण बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन वापरू शकतो. म्हणजे बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन विल ऍक्च्युली free up time and enable you to carry out these activities which are more important for growing your business and taking you to the next level. आता ऑटोमेटेड इनव्हॉइस रिमाइंडर्स सेट करू शकतात. लीड कॅप्चर, वेबसाईटला जर कोणी आलं तर आपण चॅटबॉट किंवा एक पॉपअप टाकून त्याच्यामध्ये बेसिक FAQs किंवा रिक्वेस्ट फॉर कोटेशन करून त्यांचे डिटेल्स कॅप्चर करू शकतो. आज तुम्ही कुठल्याही लिडिंग वेबसाईट वरती जा, एस्पेशली बँक्स किंवा मोठ्या बिझनेसेसच्या, तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या वेबसाईटवर गेल्यानंतर एक चॅटबॉट आपल्यासमोर पॉपअप होतो अँड दॅट ट्रायज टू कॉन्व्हर्स विथ अस. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपल्याला नॉर्मली येणारे प्रश्न किंवा आपण मनात विचारू शकतात ते प्रश्न त्याच्यामध्ये ऑलरेडी ऍड केलेले असतात. ऑल वी हॅव टू डू जस्ट कीप ऑन इंटरॅक्टिंग विथ द चॅटबॉट. आज घडीला आपण बँकेमध्ये आपलं बरेचसे ट्रान्झॅक्शन आपण व्हॉट्सअप थ्रू चॅटबॉटच्या मदतीने करू शकतो. राईट, दिस आर ऑल ऑटोमेशन दॅट आर देअर. इनफॅक्ट बऱ्याचशा बँकनी तर त्यांची लोन प्रोसेस सुद्धा ऑटोमेशन केलेली आहे. आपल्याला ऑटोमॅटिकली लोन अप्रूव्ड येतो, प्री अप्रूव्ड लोनचं नोटिफिकेशन येतं, त्याची लिंक येतं, त्याचे डिटेल्स वगैरे ऑलमोस्ट मोरॉलेस असतात. We have to just go click fill few basic things and that loan gets credited into our. आता इमॅजिन बँकसाठी आपल्याला एक सेल्सवाला ठेवून पिच करणं, त्याचं 2 वेळा 3 वेळा फॉलोअप घेणं, या सगळ्या गोष्टी कमी होतात किंवा बऱ्याचशा प्रमाणात रिड्यूस होतात. आय एम नॉट सेइंग इट्स टोटली एलिमिनेटेड. मे बी इन सम केसेस दे स्टील नीड टू कॉल अँड टेल द कस्टमर, बट the effort, if it was 10 times earlier, it is now down to maybe 4 times. That is a 60% drop in the effort, but the result is much more better. Right? So business process automation, जे रिपिटेटिव्ह स्टेप्स आहेत ते आपण ऑटोमेट करण्याचा प्रयत्न करतो, टेक्नॉलॉजी वापरून करण्याचा प्रयत्न करतो. काय होतं बिझनेस प्रोसेस? 66% ऑफ मॅन्युअल वर्क कॅन बी सेव्ड. राईट, तुमचा स्टाफ अधिक चांगल्या कामासाठी फ्री होऊ शकतो. एफिशियन्सी वाढते, तुम्ही स्केलेबल करू शकता तुमचा बिझनेस. तुम्ही अगोदर 10 ऑर्डर करायचे, आता तुम्ही 15 करू शकता, 20 करू शकता, विच हेल्प्स यू, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड क्रिटिकल, एस्पेशली फॉर MSME साठी खूप महत्वाचं आहे. मोठ्या ऑर्गनायझेशन्सकडे स्केल आहे, साईज आहे, त्यांनी ऑलरेडी सिस्टम्स अँड प्रोसेसेस ऑटोमेट केलेले आहेत. राईट, छोटे उद्योजक अजूनही कॉस्टच्या भीतीने किंवा अजून बाकी काही भीतीने, आपण त्यांच्यावर बोलू थोडंसं, दे डोंट टेंड टू इन्व्हेस्ट इन ऑटोमेशन और बिल्डिंग ऑटोमेशन. कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाढतं, रिस्पॉन्सेस आपले फास्ट जातात, आपण कस्टमरचा अपडेट आला किंवा आपण त्याला एक ट्रिगर ईमेल सेंड करू शकतो. बेसिक ना, म्हणजे गुगल फॉर्म्स वरती आपण जेव्हा एखादा गुगल फॉर्म बनवतो, when you make a Google form, you can set, and every time any information that is captured on the Google form when you are sharing with your distinct customers, it triggers an email. आपण आपल्याला तो फक्त सेट करून ठेवावा लागतो. प्रत्येक रजिस्ट्रेशनला पाहिजे, प्रत्येक फॉर्म फिल्डला पाहिजे, प्रत्येक दिवसाला पाहिजे की आठवड्याला पाहिजे, आपण ते सेट करू शकतो आणि आपल्याला ऑटोमॅटिकली ते येत राहतं. वी डोंट हॅव टू ऑलवेज कीप ऑन गेटिंग अँड चेकिंग, अरे काय झालं, कोणी भरलाय नाही भरलाय, काय भरलाय. राईट, यू कॅन ट्राय दॅट. नंतर मग कॉस्ट सेव्हिंग, ऑब्विसली तुम्ही ऑटोमेट केलेलं आहे, तुमचे एम्प्लॉईज फ्री झालेले आहेत, तुम्हाला एक एम्प्लॉई कमी लागत आहे, अँड एफिशियन्सी increases by around 86% that are there. Right, so that these are the benefits of business process automation. आता जस्ट इमॅजिन करा, म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया आपण. एक छोटासा बिझनेसवाला आहे, त्याचा डिस्ट्रीब्युशनचा बिझनेस आहे, त्याला कस्टमर कॉल करतो, मॅन्युअल प्रोसेस ना करंटली. तो काय करतोय, कस्टमर कॉल करतोय, तो ऑर्डर नोट डाऊन करतो, मॅन्युअली जातो एक्सेल मध्ये, त्याचे सगळे डिटेल्स अपडेट करतो.
नंतर मग व्हॉट्सअपवरती ते घेतो. व्हॉट्सअपवरून त्यांचा जो वेअरहाऊस आहे तिकडे पाठवतो. नंतर मग पेमेंटसाठी एक वेगळ्या बुकमध्ये लिहून त्याचा रेकॉर्ड करतो आणि मग त्याच्यानंतर तो त्याचा फॉलोअप करत राहतो. आता हीच प्रोसेस त्याची ऑटोमेशन थ्रू कशा प्रकारे होऊ शकते? कस्टमर गुगल फॉर्म किंवा त्यांनी जो फॉर्म क्रिएट केलेला आहे ऑर्डर फॉर्म, तो क्रिएट करतो. तो गुगल फॉर्म मधून गुगल शीट मध्ये तो डेटा कॅप्चर होतो. तो कॅप्चर झाल्यानंतर मला एक मेसेज किंवा ईमेल ट्रिगर होतो की अशा अशा यू हॅव अ न्यू कस्टमर रजिस्ट्रेशन ऑर ऑर्डर प्लेस्ड. मला एक नोटिफिकेशन ट्रिगर होतो. त्याच वेळेला आय कॅन इवन सेंड इट टू माय वेअरहाऊस, तो त्यांना पण जातो. हेच जे डिटेल्स आहेत ते मी घेऊन आय कॅन पुट इट इन टू माय इनवॉइस. आणि again I can program it to send the email to the customer with the payment link or maybe through a WhatsApp messages, right? And then I can set the follow up as well. Now जी प्रोसेस मला अगोदर मॅन्युअली लागत होती, माझी इन्व्हॉल्वमेंट लागत होती, ती प्रोसेस आता ऑटोमॅटिकली होऊन मला त्याचं ऑटो अपडेट देत राहते. राईट? दॅट इज द ब्युटी ऑफ ऑटोमेशन. पण आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये एवढे व्यापलेलो असतो किंवा अडकून पडलेलो असतो, आपण या गोष्टींचा विचार करत नाही. नाव ऑटोमेशन करायचं जर झालं, राईट, इफ आय वॉन्ट टू ऑटोमेट अ प्रोसेस, हाऊ डू आय ऑटोमेट द प्रोसेस? फर्स्ट बेसिकली यू हॅव टू अंडरस्टँड विच इज द प्रोसेस दॅट यू वॉन्ट टू ऑटोमेट. राईट? आयडियली जसं मी सांगितलं, जिथे रिपिटेटिव्ह रिकरिंग लिनियर प्री डिसाइडेड आउटकम्स वाले जे आपले टास्क आहेत, दोज आर गुड वन्स टू ऑटोमेट. तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या व्यवसायात तुम्ही वेगवेगळ्या लिस्ट किंवा प्रोसेसेसची लिस्ट बनवा, की माझा सेल्स प्रोसेस आहे, ऑनबोर्डिंग प्रोसेस आहे, इनव्हॉइसिंग प्रोसेस आहे, त्यांची लिस्ट बनवा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठले कुठले टास्क आहेत ते लिहा. Right? So you create that cycle that is there. You identify which are the repetitive processes, then you map the processes. What are the steps that are involved? Customer onboarding, customer query first thing, customer shares his details second, the details are captured into CRM third, the CRM then updates the customer service team, a call goes to the customer, details are further confirmed and understood, then they are given टू द प्रोडक्शन टीम. प्रोडक्शन टीमच्या बरोबरच ते डिटेल जे आहेत ते अकाउंट्स अँड फायनान्स टीम कडे जातात, त्यांना बिलिंगसाठी, इन्व्हॉइसिंगसाठी. राईट? अँड ते झाल्यानंतर डिस्पॅच टीमला पण तेव्हाच जातात. सो दे नो वेन टू स्केड्यूल, हाऊ टू स्केड्यूल दिस होल थिंग दॅट इज देअर. यू हॅव टू मॅप द प्रोसेस दॅट इज देअर. ईच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला मॅप करायची आहे. ती केल्यानंतर त्याचा एक फ्लोचार्ट जर बनवता आला तुम्हाला, राईट, ते खूप चांगलं आहे. कारण फ्लोचार्ट समजायला, पाहायला खूप सोपं आहे. आपण मागे एसओपी विषयी बोललेलो. एसओपी कसं सेट करायचं ते तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. पण यू कॅन क्रिएट अ प्रोसेस मॅप. त्याच्यानंतर येतो आपण चूज टूल्स टू सिम्प्लिफाय. आता माझं ही प्रोसेस सिम्प्लिफाय करण्यासाठी कुठले टूल्स मला चांगले पडू शकतात? आपण टूल्स विषयी बोलूच. मी थोडंसं नावं घेतो काही टूल्सची. गुगल ऑफ वर्कस्पेसेस आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे 365, विच इज अगेन व्हेरी गुड टूल विथ लॉट ऑफ ऑटोमेशन नाव इंट्रोड्यूस, एस्पेशली जो ऑनलाईन व्हर्जन आहे त्याच्यामध्ये बरेचसे ऑटोमेशन फीचर्स आहेत. जोहो आहे, झॅपियर आहे, मेक आहे, असे बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. राईट? सो यू चूज अ टूल विच इज देअर अँड देन यू कॅन प्रोसेस. स्टार्ट स्मॉल. ऑलवेज रिमेंबर, ऑटोमेशन स्टार्ट करताना अगदी सिंपल बेसिक प्रोसेस, जो तुम्हाला सहज साध्य होईल, फार त्रास पडणार नाही, त्याच्याने स्टार्ट करा. देर आर टू रिझन्स. वन, इट इज इझी टू इम्प्लिमेंट. सेकंड, इट गिव्स यू द कॉन्फिडंट अँड शोज यू द रिझल्ट इमिडिएटली. सो सगळ्यात सोपा जो करता येईल आणि मायग्रेट करता येईल तशा प्रकारचा प्रोसेस निवडा टू मूव्ह टू द नेक्स्ट थिंग, राईट, फॉर ऑटोमेशन. त्याच्यानंतर मग स्लोली स्टेप बाय स्टेप तुम्ही ऑटोमेशन वाढवत जा. स्केल द ऑटोमेशन. एकदमच सरसकट सगळं काही बदलायला जाऊ नका. कारण
त्रास होऊ शकतो, तुमचे सेट प्रोसेसेस आहेत तिथे डिसरप्शन येऊ शकतं, डेटा डिव्हिएशन होऊ शकतं आणि मग तुम्हाला ते सगळं निस्तारत बसावं लागणार आहे. सो यू आयडेंटिफाय की कुठे कशा प्रकारचे सिस्टम आणि प्रोसेसेस तुम्ही ऑटोमेट करू शकता. Go with the least riskiest and the most easiest. They are easy to implement and give you the confidence to go further. त्याचबरोबर तुमचं जास्त काही नुकसान न होता तुम्हाला कुठे ऍडजस्टमेंट ट्युनिंग फाईन ट्युनिंग करावी लागते ते सुद्धा येतात. आता कुठल्या प्रकारचे प्रोसेसेस तुम्ही ऑटोमेशनसाठी कन्सिडर करू शकता? कस्टमर कम्युनिकेशन ना, कस्टमरला काही इन्फॉर्मेशन पाठवायची आहे, त्याला वेलकम ईमेल पाठवायचा आहे, त्याला पेमेंट रिमाइंडर पाठवायचे आहेत, त्याला मीटिंग अपडेट्स पाठवायचे आहेत, देन यू कॅन यूज दॅट कस्टमर कम्युनिकेशन. सेल्स अँड लीड मॅनेजमेंटसाठी ऑटो कॅप्चर लीड्स ना, तुमचं सीआरएम पॅकेज आहे. व्हॉट्सअपचे एपीआयज करून आहेत ते तुम्ही यूज करू शकता, जे तुम्हाला वेगवेगळ्या सॉफ्टवेअर टूल्स बरोबर आणि सीआरएम टूल्स बरोबर इंटिग्रेट करता येतात. यू कॅन यूज दॅट टू कॅप्चर लीड्स. बिलिंग आणि पेमेंटसाठी किंवा इन्व्हॉइसिंगसाठी तुम्ही यूज करू शकता, राईट. इन्व्हेंटरी ऑर्डर, जे तुमचे ऑर्डर्स जातात कस्टमरकडे किंवा अ, तुमच्या वेंडर्सला जातात, तुमचा सप्लाय थोडासा लो झाला की त्याला ऑटोमॅटिकली ईमेल ट्रिगर होतो, तुम्हाला वाट पाहावी लागत नाही, राईट. वॉलमार्ट एवढं मोठं झालं त्याच्यामध्ये ऑटोमेशनचा खूप मोठा भाग आहे, राईट. वॉलमार्टमध्ये एखादी प्रोडक्टची इन्व्हेंटरी जशी एका ठराविक पातळीवर येते तेव्हा ऑटोमॅटिकली तो सिस्टम ट्रिगर्स ईमेल अँड द प्रोडक्ट स्टार्ट मुव्हिंग, सो दॅट बाय द टाइम द शेल्फ इज ना, म्हणजे तो शेल्फ रिकामा होण्या अगोदर दुसरा तोच प्रोडक्ट कॅटेगरीचा प्रोडक्ट तिथे आलेला असतो. तुमचे पेमेंट्स आहेत, एम्प्लॉईजसाठी सॅलरी स्लिप्स आहेत, ऑनबोर्डिंग फॉर्म्स आहेत, राईट. पीएफ ईएसआयसी चे तुम्हाला सारखे सारखे रिपिटेटिव्ह फॉर्म्स आहेत ते भरण्यासाठी तुम्ही कॅप्चर करण्यासाठी डिटेल्स हे करू शकता. यू कॅन यूज दोज थिंग्स दॅट आर देअर टू ऑटोमेट. ऑटोमेट करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, एक इनफॅक्ट देर इज दिस वन ऑटोमेशन सॉफ्टवेअर, त्याचं नावच आहे इफ दिस देन दॅट. IFTT करून काहीतरी आहे. इफ दिस देन दॅट, या IFTT करून आहे. तर ऑटोमेशन करताना आपले रूल्स आणि क्रायटेरिया असणं खूप महत्वाचे आहे, की हे नाही झालं किंवा हे असलं तर असं, नसलं तर हा ऑप्शन. दॅट हॅज टू बी स्पेसिफाईड, राईट. सो हॅव व्हेरी क्लिअरली रिटर्न रूल्स दॅट आर देअर. जसं तुमच्याकडे एखादा ईमेल येतो तर त्याच्यामधून कस्टमर सॉफ्टवेअर शुड एक्स्ट्रॅक्ट और युअर ऑटोमेशन प्रोसेस शुड एक्स्ट्रॅक्ट द डेटा अँड अपडेट इट इन द सीआरएम. आता इफ देन रूल्स म्हणजे ईमेल इज रिसिव्ह, इफ द ईमेल इज रिसिव्ह देन एक्स्ट्रॅक्ट द डेटा अँड अपडेट द सीआरएम. इफ देन रूल्स हे आपल्याला माहिती पाहिजेत. कारण जेव्हा आपण एखादं सॉफ्टवेअर सिस्टम बनवतो तेव्हा, ऑटोमेशन प्रोसेस बनवतो तेव्हा या गोष्टी आपल्याला तिकडे फीड कराव्या लागतात. जसं एखादा ईमेल कॉफी चेन किंवा कॅफे आहे, त्यांच्याकडे मी जसं सांगितलं ना अगोदर वॉलमार्टचं, की इन्व्हेंटरी जशी हिट लो होते ऑटोमॅटिकली ईमेल ट्रिगर होतो की कॉफी संपत आलेली आहे, कुकीज संपत आलेले आहेत, केक संपत आलेले आहेत किंवा पेस्ट्रीज संपत आलेले आहेत. इट कुड बी एनिथिंग, राईट. ऑटोमॅटिकली ईमेल और मेसेज गेट्स ट्रिगर्ड. किती क्वांटिटीची ऑर्डर गेलेली आहे किंवा किती क्वांटिटीची ऑर्डर जायला पाहिजे ते सगळं प्री डिसाइडेड असतं. ती जाते तिथे, तुमचा जो लेजर आहे किंवा तुमची जी काही अकाउंट कॅप्चरिंग सिस्टम आहे तिथे ते अपडेट होतं आणि त्याच्या पुढच्या एक तासभरानंतर किंवा 2 तासात स्टॉक गेट्स रिप्लेनिश ना, म्हणजे तो तुमचा वेंडर किंवा सप्लायर येऊन आणून किंवा तुमची इंटरनल टीम सुद्धा असू शकते, ती येऊन आणून ते स्टॉक अपडेट करून जातं. अँड युअर कस्टमर्स डोंट एक्सपिरियन्स एनी हॅसल्स ऑर चॅलेंजेस. सणासुदीच्या काळात हे खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा केव्हा जातो शॉपमध्ये, आपण बऱ्याच वेळा पाहतो तो शोधायला गेलाय आहे की नाहीये, जरा जाऊन बघून येतो, सांगतो, तोपर्यंत आपण तिकडेच बसलेलो आहे. त्याचा माणूस येत नाही तोपर्यंत आपल्याला हलता येत नाही, आपलं बाकीचं काम अडतं, त्याचा सुद्धा एक माणूस तिथे कस्टमरला अटेंड करण्यासाठी कमी पडतो, राईट. ऑल दीज थिंग्स कीप ऑन हॅपनिंग. द सोल्युशन टू दिस इज ऑटोमेशन. आय एम नॉट सेइंग अगेन की ऑटोमेशन इज गोइंग टू सॉल्व all your problems, but
इट इज डेफिनेटली गोइंग टू रिड्यूस ना. म्हणजे तुमचे जे बरेचसे प्रॉब्लेम आहेत त्याच्यातले बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स कमी करण्याची क्षमता ऑटोमेशन मध्ये आहे. आता एवढं सगळं असताना लोक ऑटोमेशन का करत नाही? रेझिस्टन्स ना, म्हणजे कशाला, अरे चाललंय ते, मला काय सिस्टम मध्ये काय गडबड झाली तर काय होणार, कसं होणार, हे आहे. आणि इट इज नॉट ओनली द एम्प्लॉईज, इवन द ओनर, तो सुद्धा, अरे बाबा एवढी वर्ष मी केला ना बिझनेस, मग आता कशाला पाहिजे मला? मग ते कुठे बघत बसणार, मग ते कुठे एंट्री करणार, इथे हेच करायला मला वेळ नाही. पण ते असं नाही विचार करत की जी एंट्री मी मॅन्युअली करतोय तीच एंट्री मला सिस्टम मध्ये फक्त एकदाच करायची आहे. राईट. बट अरे तो सिस्टम खराब झाला, मग ते असं सर्व्हर नसला, नेट कनेक्टिव्हिटी नसलं, त्याच्यापेक्षा माझा बुकच बरा आहे. राईट. बट वी डोंट वॉन्ट टू डू दॅट, वी कीप ऑन फाइंडिंग एक्सक्युजेस, दिस रेजिस्टन्स. एम्प्लॉईजचा अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे, एम्प्लॉईजना वाटतं अरे मी जर केलं आणि हे सिस्टमवर गेलं तर कदाचित माझी गरज कमी होणार, मग मला काय, माझ्या जॉबचं काय. ती सुद्धा एक भीती असते. सो यू हॅव टू टेक देम इन टू कॉन्फिडन्स अँड टेल देम की हे जर झालं तर त्याचे फायदे काय आहेत आणि त्यांचा फायदा कसा आहे, तुमचा बिझनेसचा फायदा कसा आहे, आणि म्हणून बिझनेसचा फायदा आहे म्हणून त्यांचा फायदा कसा आहे, हे आपल्याला त्यांना विश्वासात घेऊन सांगता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला ऑटोमेशनचे कॉस्ट थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. मोस्ट ऑफ द टाइम ऑटोमेशन इनिशियल कॉस्ट जास्त असते, कारण आपल्याला आणि मी कॉस्ट फक्त पैसे जे देतो त्या हिशोबानेच नाही बोलत, आपले सिस्टम्स प्रोसेसेस आपल्याला सेट करावे लागतात, स्टँडर्डाइज करावे लागतात, एसओपीज बनवावे लागतात, आपल्या एम्प्लॉईजच्या अंगवळणी पाडावे लागतात. कारण आपण ऑटोमेशन केलं आणि ते वापरतच नसतील तर तुमचा पैसाही गेला आणि वेळ वाया सगळं गेलं तुमचं. राईट. सो कॉस्ट इज नॉट जस्ट ओनली इन टर्म्स ऑफ आपण जे पैसे भरतोय ते, त्यांची ट्रेनिंग, त्यांचा माइंडसेट, त्यांना ते समजवून देण्यासाठी जे काय आहे ते सगळं आहे. आणि बरेचसे टूल्स काही आहेत, फ्री व्हर्जन्स अवेलेबल आहेत. फ्री व्हर्जन्स मध्ये तुम्हाला एका लिमिटेड नंबर ऑफ क्लायंट्स साठी तुम्हाला फ्री व्हर्जन्स भेटतात. काही ठिकाणी डेजच्या हिशोबाने आहेत, काही सॉफ्टवेअर तुम्हाला नंबर ऑफ क्लायंट्सच्या हिशोबाने सुद्धा देतात. म्हणजे तुमचे 10 क्लायंट राहणार असतील आणि ते वर्षभर राहणार असतील तर इट इज टोटली फ्री टू यू. राईट. काही ठिकाणी डेजच्या हिशोबाने 15 डेज ट्रायल पिरियड, 30 डेज ट्रायल पिरियड, त्याच्यानंतर यू हॅव टू पे. सो यू यू डिसाइड व्हॉट एव्हर इज फिजिबल फॉर यू, तुम्ही ठरवा. इंटिग्रेशन टूल्स आहेत, जसं मी बोललो की इंटिग्रेशन टूल्स आहेत. राईट. झोहो इज देअर. येस निशांत सर, थँक्यू फॉर दॅट. झोहो आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेशन टूल्स आहेत, जसं झॅपियर आहे, मेक आहे. दे आर इंटिग्रेशन टूल्स, दे हेल्प यू कनेक्ट मल्टिपल डेटाबेसेस अँड ऍप्स दॅट आर देअर. एपीआयज आहेत अगेन. राईट. स्किल गॅप, लोकांना टेक्नॉलॉजी वापरायला भीती वाटते, अरे काय प्रॉब्लेम झाला जर मी चुकून काय भलतं सलतंच केलं तर, ते आहे. आणि ऑटोमेशनची सगळ्यात महत्वाची चॅलेंज, प्लीज रिमेंबर, यू आर ऑटोमेटिंग युअर सिस्टम्स अँड प्रोसेसेस, नॉट द टच विथ युअर कस्टमर्स. ही गोष्ट लक्षात ठेवा, डोक्यात घालून ठेवा. तुम्हाला भले दुसरं तिसरं काही झालं तरी तुम्ही तुमचे प्रोसेसेस ऑटोमेट करतायत. कस्टमर बरोबरचा जो पर्सनल टच आहे तो मेंटेन करणं आणि तो राहणं गरजेचं आहे. द डे यू लूज युअर पर्सनल टच विथ द कस्टमर ना, मग तुम्ही कितीही चांगलं ऑटोमेशन करू दे, कितीही चांगले तुमचे प्रोसेसेस असू दे, तुमचा बिझनेस कोसळून पडणार आहे. ऑटोमेशन जे आपण करणार आहोत ते आपल्याला कस्टमर बरोबर जास्त एंगेज राहता यावं, त्याला जास्त वेळ देता यावं म्हणून आपण ऑटोमेशन करतोय, त्याला अधिक व्हॅल्यू देता यावी म्हणून आपण करतोय. त्याला कट करण्यासाठी किंवा तो अजिबातच नको किंवा पर्सनल टचच मिसिंग होणार त्याच्यासाठी आपण ऑटोमेशन करत नाही आहोत. प्लीज अंडरस्टँड अँड पुट दिस इन युअर हेड. राईट. ऑटोमेशन इज टू हेल्प तुमच्या बिझनेसला अधिक सदृढ, अधिक स्ट्रॉंग करण्यासाठी आपण ऑटोमेशन करतोय. पर्सनल टच असणं कस्टमर बरोबर खूप खूप महत्वाचं आहे. कुठल्याही स्टेजवरती ते होऊ देऊ नका. आता हे जे रेजिस्टन्स आहेत किंवा हे जे चॅलेंजेस आहेत ऑटोमेशन करण्यासाठी,
ते तुम्ही कशा प्रकारे ओव्हर करू शकता, राईट? पहिलं आहे की जेव्हा तुम्ही ट्रेनिंग प्रोसेस किंवा ऑटोमेशन करायला स्टार्ट करता, कुठले प्रोसेसेस आहेत, कुठले ऑटोमेट करतायत, त्याच्यावर जी टीम काम करतायत त्यांना इन्व्हॉल्व्ह करा. दोन गोष्टी, एक होऊ शकतं ते त्यांना अधिक माहिती आहे कारण ते रोज त्या प्रोसेसवरती काम करतायत. तर डुएल बेनिफिट आहे टीमला इन्व्हॉल्व्ह करण्याचा. दे नो द प्रोसेसेस, त्यांना माहिती आहे कुठे काय कमी जास्त होऊ शकतं, दे कॅन गिव्ह दॅट इनपुट. ऑब्विसली स्टार्ट स्मॉल, जसं आपण अगोदर बोललेलो आहोत. चूज युजर फ्रेंडली टूल्स. आता आजकाल नो कोड किंवा लो कोड ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जिथे आपल्याला कोडिंग काहीच करावी लागणार नाही, किंवा बेअर मिनिमम कोड्स किंवा रेडीमेड कोड्स अवेलेबल आहेत. आपल्याला फक्त ते कमांड द्यायचे आहेत आणि ते कोड्स कॉपी पेस्ट करायचे आहेत. ते करू शकतो. आणि आपल्याला जर थोडंसं किचकट होत असेल तर देर आर पीपल जे आपल्याला अशा प्रकारचे सॉफ्टवेअर किंवा छोटे सीआरएम पॅकेजेस किंवा ऑटोमेशन पॅकेजेस इंटिग्रेट करून द्यायला मदत करतात, राईट? वी कॅन थिंक दॅट दॅट डिपेंड्स अपॉन द चॉईस दॅट इज देअर. जसं फ्री टियर्स अवेलेबल आहे, मी अगोदर सांगितलेलं बरेचसे सॉफ्टवेअर फ्री काही प्रमाणात तुम्हाला देतात, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कस्टमर्स किंवा नंबर ऑफ डेज. हबस्पॉट आहे, जोहो आहे, सेल्स फोर्स आहे, राईट? त्या सॉफ्टवेअरची किंवा त्या वेबसाईटची जो टूल आपण वापरणार आहोत, त्यांची सिक्युरिटी पॉलिसी काय, प्रायव्हसी पॉलिसी काय आहे, हे सुद्धा समजून घेणं महत्वाचे आहे. जे इन्क्रिप्शन फॉलो करतायत तसे प्लॅटफॉर्म निवडा. आजकाल ऑलमोस्ट ऑल प्लॅटफॉर्म बाय डिफॉल्ट इन्क्रिप्टेड येतात, तरी सुद्धा यू कॅन चेक. तुम्ही जेव्हा चौकशी करत असाल, त्यांच्या कस्टमर एक्झिक्युटिव्ह बरोबर बोलत असाल, तर यू कॅन चेक अबाउट दिस थिंग्स दॅट आर देअर, राईट? आता कुठले कुठले टूल अवेलेबल आहेत? गुगल वर्कस्पेसेस अवेलेबल आहे, झॅपियर आणि मेक आहे. मी मध्ये थोड्या काळासाठी ना, म्हणजे खूप वेळ लागलेला मला, तेव्हा मी ऑटोमेशन मध्ये झॅपियर वापरलेला. वन ऑफ द गुड थिंग्स अबाउट झॅपियर इज झॅपियर कसा वापरायचा, कशा प्रकारे वापरायचा, त्याच्यासाठी त्यांचे सगळे व्हिडिओ स्टेप वाईज अवेलेबल आहेत त्यांच्या वेबसाईटवर, राईट? सो यू कॅन गो चेक. तिथून तुम्ही बघून स्वतःहून शिकू शकता, किंवा दुसऱ्या कोणाला, झॅपियरच नाही, मेक आहे, अजून त्यांच्यासारखे पॅरलल बरेचसे आहेत, पण झॅपियर अँड मेक वर अमंग द फर्स्ट वन टू रिअली स्टार्ट दॅट. गुगल वर्क स्पेसेस आहे. आश्चर्य वाटेल, आय हॅव नॉट चेक द लेटेस्ट प्राइजेस, पण मी मागे एकदा किमती काढलेल्या तेव्हा ₹150 पर मंथ गुगल वर्क स्पेसेस वॉज अवेलेबल. म्हणजे विचार करा, आपल्याला ऑटोमेशन करण्यासाठी वर्षाचा खर्च जो आहे, 12 into 50 ₹1,800 पर इयर. आता ऑब्व्हियसली प्लीज चेक द रेट्स व्हॉट गुगल इज चार्जिंग राईट नाव. ₹1,800 पर इयर मध्ये आपण आपला बरेचशी डोकेदुखी ना, आपल्याला बरं कधी कधी वाटतं अरे किती खर्च होईल, किती खर्च होईल, पण बऱ्याच वेळेला हे खर्च कमी असतं. ते आपल्याला ट्रेनिंग देतात किंवा ट्रेनिंग व्हिडिओज अवेलेबल आहेत, कसं ऑटोमेशन करायचं, कशा प्रकारे फॉर्म्स क्रिएट करायचे, त्यांना लिंक कसं करायचं, प्रोसेस कशी सेट करायची, या सगळ्या गोष्टी या आपल्याला दिल्या जातात किंवा एज्युकेट केलं जातं त्याच्याबद्दल. दे आर हे सेल्फ हेल्प व्हिडिओज दॅट आर अवेलेबल, किंवा प्रोसेस गाईडलाईन्सचे चार्ट्स वगैरे अवेलेबल असतात. जोहो अगेन खूप सुंदर सॉफ्टवेअर आहे. एस्पेशली भारतीय ऑर्गनायझेशन्स ना, म्हणजे इंडियन ऑर्गनायझेशन्स, इंडियाचे रिक्वायरमेंट्स ठेवून डिझाईन केलेला सॉफ्टवेअर आहे जोहो. मी बऱ्याच लोकांनी ज्यांनी वापरतात जोहो, त्यांच्याकडून जोहो बद्दल चांगल्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. सो आय एम अज्युमिंग दॅट इट इज अ गुड सॉफ्टवेअर, इट इज देअर. व्हॉट्सअपवरती मी जसं बोललो, एपीआयज आहेत. व्हॉट्सअप बिझनेस मध्ये सुद्धा बरेचसे ऑटोमेशन फीचर्स आहेत, जे आपण मी अगेन ना, म्हणजे मला कधी कधी गंमत वाटते की लोक व्हॉट्सअप बिझनेस वापरतायत, पण ते आहे ना, त्याचा जो फुल यूज करायचा आहे ना, तो करतच नाही. चॅटबॉट सेट करत नाहीत, रिमाइंडर सेट करत नाही, व्हॉट्सअप लेबल वापरत नाहीत. व्हॉट्सअप बिझनेस वापरतोय मी, कशासाठी वापरतोय, काय करतोय नाही माहित. त्याच्या जोडीला एपीआयज येतात. एपीआयज ऑब्व्हियसली फेसबुक व्हॅलिडेटेड आहेत. त्याच्यातला कुठला एपीआय वापरायचा ते तुम्ही हे करू शकता. ट्रेलो आणि आसना सारखे सुद्धा ऍप्स आहेत विच आर यूज फॉर ऑटोमेशन अँड टास्क ट्रॅकिंग, दॅट इज देअर.
राईट. सो या दॅट्स अबाउट इट. कोणाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील किंवा इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स दॅट आर देअर, प्लीज रिमेंबर मेनी ऑफ दिस ऍप्स आर फ्री टू यूज इनिशियली. म्हणजे फ्रीमियम व्हर्जन आहे, फ्री व्हर्जन आहे, तुम्ही ट्राय करू शकता. बरीच लोक हे ऍप्स आपल्याला ऑटोमेशन प्रोसेस इंटिग्रेट करून देण्याचं काम करत असतात, त्यांच्याबरोबर तुम्ही संपर्क साधू शकता. पण पुन्हा एकदा माझी सगळ्यांना एकच रिक्वेस्ट राहील की वेन एव्हर यू टेक एनी ऑटोमेशन, प्लीज एन्श्युअर तुम्ही 100% ते फॉलो करतायत आणि इम्प्लिमेंट करतायत. नाहीतर ऑटोमेशन इज युजलेस. एनी सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये डेटा जात नाही, तो काडीची त्याला किंमत नाहीये. तुम्ही म्हणजे एसएपी जरी असला ना, तरी निशांत सर एसएपी मध्ये काम केलेलं आहे, एसएपी जरी असला त्याच्यामध्ये तुम्ही डेटा टाकला नाही तर एसएपी इज ऑल्सो वर्थलेस. तो डेटा जाणं महत्वाचं आहे, ते करत राहणं महत्वाचं आहे. तेव्हाच आपल्याला त्याच्यामधून बेनिफिट मिळेल. या, इफ यू हॅव एनी क्वेश्चन ऑर यू वुड लाईक टू ऍड एनिथिंग फ्रॉम युअर एक्सपिरियन्स, प्लीज फील फ्री. कोणाला काही शेअर करा. येस निशांत सर, प्लीज बोला. येस सर, नाही ते जो बुक्स बद्दलच सांगायचं होतं की जीएसटी पोर्टलवरती आपण डाउनलोड करू शकतो. आणि मेन जे फीचर्स रिक्वायर्ड आहेत, जसं वेंडर मॅनेजमेंट आहे, कस्टमर मॅनेजमेंट आहे, इनव्हॉइसिंग, कोटेशन, परचेस ऑर्डर, सगळं आपण त्याच्यावर बनवू शकतो. अँड सेकंडली, इट इज इंटिग्रेटेड वेल विथ द जीएसटी पोर्टल. सो इवन तुमचं GSTR 1 3B आपण बुक्सवरनच यू कॅन फीड इन अँड इट विल सिंक. ते थोडंसं कॉन्फिगरेशन इंटिग्रेशन करावं लागतं, पण एव्हरीथिंग इज गायडेड. सो म्हणजे सगळे त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे टू दॅट लेवल. सो आय एम युझिंग झो बुक्स नाही, फॉर नाऊ. जो इंडियन इंडियन सर कस्टमर्ससाठी जो त्याचं खूप सुंदर आहे, खूप सुंदर हे आहे. पुरुषोत्तम सर, तुम्हाला काही बोलायचं आहे का? हा मला विचारायचं होतं. निशांत सर असं बोलले ते इंटिग्रेशन विथ जीएसटी मध्ये इन्व्हॉइसिंग पण करता येतं का आपल्याला? म्हणजे हो सर. जीएसटी वर इन्व्हॉइसिंग करायचं असेल तर त्याच्याशी लिंक आहे का म्हणजे त्याला? हा, लिंक्स आहेत. म्हणजे जीएसटी वर इनवॉइसिंग हे मला म्हणजे एक्झॅक्टली कळलं नाही नाही नाही, मला काय. सॉरी. मी म्हणजे हल्ली कसं इन्व्हॉइसिंग कुठलं पोर्टलच आहे ना, एक ई इन्व्हॉइसिंग पोर्टल आहे. तर हा त्याच्यावर हा. करावं लागतं. हा, तर त्याच्यावर इन्व्हॉइस करायला एक एक्सेल अपलोड करावी लागते. तर ती जी प्रोसेस आहे तर ती पण ह्याच्याशी इंटिग्रेटेड आहे का? नाही, आय आय डोंट थिंक दॅट इज अवेलेबल. ते बरं. जीएसटी पोर्टलवर होतं का ते ई इनवॉइसिंग? हा, म्हणजे ई इन्व्हॉइसिंग आहे. जीएसटी वर पोर्टल नाही, मी तुम्हाला वेबसाईट चुकीचं सांगितलं. ती हा, ई नाही. इन्व्हॉइसिंगची एक कुठली तरी एक वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची. तर बरोबर. ते त्याच्यावर इन्व्हॉइस जनरेट करतो आपण. तर अबाव ते 50,000 असेल तर यू हॅव टू जनरेट द ई इनवॉइस, असं काहीतरी आहे, हा राईट? हा हा, बरोबर आहे, हा. बरोबर आहे. नाही, ते तर ते दिस इंटिग्रेट्स विथ द जीएसटी पोर्टल. म्हणजे तुम्हाला फायलिंग जे आपण हा, मंथली करतो ओके, किंवा क्वार्टरली करतो ना, ते तुम्ही बरोबर आहे. डायरेक्टली झो बुक्स मधून करू शकता. आणि त्याचा इंटरफेस इझी आहे, त्यामुळे इट बिकम्स इझियर टू डू दॅट. ओके ओके, ठीक आहे. आणि तुम्ही आणि हे सरांनी जे सांगितलं की वर्क स्पेसेस आणि ना, ऍक्च्युली मी बघतो. आणि इव्हन 365 सर यू सेड की त्याच्यामध्ये पण काही ऑटोमेशन आहे ना, विच आय वॉज नॉट अवेअर. तर ते पण मी एक्सप्लोर करतो, कारण माझ्याकडे पण ते 365चं सबस्क्रिप्शन आहे. पण येस आय येस थिंक आय सर, नेव्हर त्याच्यामध्ये एक्सप्लोर्ड. बरेचसे बरेचसे फीचर्स आहेत जे तुम्ही ऑटोमेशन करू शकता. हा, ओके, ठीक आहे. आय थिंक दॅट वॉज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर मी. मी तो एक्सप्लोर कधी केलंच नाही ते. नाव आय विल डू दॅट. Yeah. ओके, व्हेरी नाईस. आणि बाकी पण तुम्ही जे सांगितलं ट्रेलो आणि हे, तर त्या पण आसना. बघायला हरकत नाही मला वाटतं. हा, येस ट्रेलो, येस सर, आसना. सर हा, भरपूर प्रॉब्लेम असा आहे ना सर, भरपूर टूल्स अवेलेबल आहेत. द प्रॉब्लेम इज हम्म. वी आर नॉट अवेअर अँड वी आर नॉट युझिंग. इवन एक्सेल राईट सर. मध्ये सुद्धा डेटा एकदा भरला की तोच डेटा त्या व्यक्तीचा पुन्हा पुन्हा रिपीट होतो. ते कॉलम्स ऑटो फिल करू शकतो आपण, किंवा हायलाइट करू शकतो. एक ड्यू डेट गेल्यानंतर कलर कोडिंग करून चेंज करू शकतो. हे बेसिक गोष्टी सुद्धा लोकांना एक्सेल मध्ये माहिती नाही, आणि आपण हे सिम्पल प्रोसेसेस जरी फॉलो केले ना, तरी सुद्धा आपण बराच वेळ वाचू शकतो, पण आपण विचारच नाही करत त्याच्यामध्ये.
मी अच्छा. आता काल परवा हम्म. आपल्या एससीजीडीचा एक मेंबर आहे त्याच्याबरोबर बोलत होतो आणि त्यांनी सांगितलं ही इन टू कस्टमर दिस थिंग कम्प्युटर्स रिपेअर्स अँड सेल्स मध्ये आहे. तो सांगतो हा माझ्याकडे हा. तुम्ही एकदा दिला ना की हम्म. तुमचे डिटेल्स फक्त तुम्हाला एकदाच द्यायचे आहेत. हम्म. हम्म. त्याच्यानंतर हम्म. तुमचा सिस्टम माझ्याकडे आला की आय हॅव एव्हरीथिंग दॅट इज कनेक्टेड टू यू अंटिल अँड अनलेस तुम्ही डिटेल चेंज झाले किंवा ऍड्रेस चेंज झाला तर हम्म. आम्ही हम्म. तुमची हिस्ट्री पूर्ण तुम्हाला देऊ शकतो. माय सिस्टम्स अँड हम्म. प्रोसेस आर दॅट ऑटोमेटेड. आय वॉज व्हेरी वंडरफुल. हॅपी टू सी अ पर्सन हु इज थिंकिंग लाईक दॅट. हम्म. बाकीचे असे किती लोक आहेत जी त्या हिशोबाने विचार करतात आणि सीआरएम हम्म. मध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा प्रोसेस ऑटोमेशन मध्ये इन्व्हेस्ट करतात. एव्हरी टाइम they keep on repeating that same customer details 10 times again, which राईट. does not make sense. हम्म. सो आहेत तुम्ही इवन ऑफिस 365 जरी वापरत असाल ना तरी ऑफिस थ्री हम्म. सिक्स्टी फाय ऑल्सो हॅज लॉट ऑफ ऑटोमेशन फीचर्स दॅट आर अवेलेबल. आणि ओके. एआय ते एआय चालतं. बेस्ड फीचर्स पण आहेत जे तुम्हाला नॉर्मल ऑफिस मध्ये विंडोज देत नाही. दोज हम्म. ऑल्सो फीचर्स यू गेट इन ऑफिस 365. ओके. बट बसून थोडस स्टडी करून R&D हा. करणं गरजेचं आहे त्याच्यावरती. दॅट दॅट राईट. दॅट चॅलेंज इज स्टील देअर. देअरफॉर जे राईट. प्रोफेशनली करतायत अशा प्रकारचे सर्व्हिसेस त्यांच्याकडून घेऊन एपीआय हम्म. थ्रू किंवा तुम्ही थोडंफार इंटिग्रेट करू शकता अँड देन हम्म. यू कॅन गो अबाउट डुईंग युअर वर्क. हम्म. 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 राईट सर. थँक्यू. ओके फाईन. अजून काही कोणाला ऍड करायचं असेल तर अदरवाईज थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. पुन्हा भेटू पुढच्या सोमवारी एका नवीन विषयासह मंडे म्युझिक मध्ये. तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब सो दॅट मंडे म्युझिक अजून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद. सी यू नेक्स्ट मंडे. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. सर. थँक्यू.